दादा आपलं नाव? माझं नाव राहुल मच्छिंद्र शेटे. राहणार गोळेगाव, जुन्नर, जिल्हा पुणे. जिल्हा पुणे जिल्हा. येस. आपल्याकडे कोणती कोणती पिकं आहेत? माझ्याकडे द्राक्ष आहे, त्याच्यानंतर पोपई आहे, जांभूळ आहे, ऊस आहे. ओके. आणि पपई किती एकर आहे आपली? पोपई 5 एकरमध्ये आहे. आणि द्राक्ष 18 एकरमध्ये आहे. जांभूळ 2 एकरमध्ये आहे. ऊस 3 एकरमध्ये आहे. आलिओ खरेदी करताना तुम्ही नेमकं काय बघितलं याच्यामध्ये? तुम्हाला व्हॅल्यू काय दिसली? आता त्याच्यात स्प्रेइंग टेक्नॉलॉजीच्या संदर्भात तो कधी स्प्रे मारला पाहिजे ह्या संदर्भात त्याच्यात फोरकास्ट दिलेले होते. म्हणजे मला सगळ्यात जास्त काय आवडलं का पुढच्या 15 दिवसाचं 8 ते 15 दिवसाचं फोरकास्ट होतं का, आणि 8 दिवसाचं तरी, आणि प्रत्येक तासावाईज स्प्रेसाठी योग्य वेळ कोणती हे त्याच्यात सांगितलं होतं. आणि त्यामुळे मला आदल्या दिवशी नियोजन करायला हे सोपं जाणार होतं स्प्रेचं. आधी 2 दिवस नियोजन करायला कधी स्प्रे करायचा, त्या दृष्टीने मग मला ते अपिलिंग झालं. मग ती ॲप मी घेतलं. हे पर आवरली क्लायमेट बदलीचं एक आहे तर आपल्याला थोड्याशा गाईडलाईन पाहिजे नसतात. म्हणजे सारखं आपण चेक नाही करू शकत. ते ह्या गाईडलाईन्स इतक्या सुंदर आहे की एखाद्या दिवशी स्प्रेचा हवामान नाही, कारण लेबर दिवसा असतात किंवा दरवेळेस फक्त सकाळी जमेल असंही नसतं. तर टाइम पिरियड कमी होतो म्हणजे स्प्रेचा. तर याच्यामध्ये आधी अंदाज येतो आपल्याला, त्या पद्धतीने आपण औषधाचं नियोजन, लेबरचं नियोजन करू शकतो. हे पण असंच आहे. हे प्रत्येक तासाला मला जर बघायचं आहे विंडमेटनी की मॉइश्चर किती, टेम्परेचर किती, ह्युमिडिटी किती आणि त्याचं डेल्टा किती. जरी डेल्टा त्यांनी दाखवला तर दर तासाला चेक करीत बसण्यापेक्षा मला हे गाईडलाईन्स फार सोप्या वाटल्या यांनी काम करायला. असं आलिओ मध्ये मोबाईल डायरेक्ट तुम्ही मोबाईल ओपन करून ऍप ओपन करून लगेच त्याच्यामध्ये तुम्हाला ते पुढच्या 15 दिवसाचे येतात. म्हणजे त्याप्रमाणे नियोजन करता येतं. आणि ते बऱ्यापैकी याच्याबरोबर क्रॉस मॅच केल्यानंतर मॅच पण होतात त्याच्या. अच्छा. म्हणजे तुम्ही जे दोन्हीचं जे तुमच्याकडे फिजिकल मीटर्स आहेत आणि जे आलिओचे आहे तुम्ही ते क्रॉस चेक पण केलंय. येस. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्या जे पॅरामीटर्स आहेत ते बऱ्यापैकी मॅच होऊन जातात त्याच्यामध्ये. जर म्हणाल तर त्याच्यात कसं असतं की डाऊनी म्हणून एक रोग येतो. त्याचं कॅल्क्युलेशन असं असतं की जर सकाळी सूर्य उगवल्यानंतर 2 तास पानं ओली राहिली तरच डाऊन येतो, अदरवाईज येत नाही. आपल्याला ऍपमध्ये ते पण बघायला मिळतंय टेंटेटिव्ह की सकाळी पानं ओली राहतात का, त्यामुळे त्या डाऊनीचे थोडासा एक प्रिडिक्शनचा अंदाज येऊन जातो की पुढच्या 15 दिवसात आपल्याला पानं सकाळी 2 तास ओली आहेत का, कारण ते ड्यू पॉइंट पण दाखवते सकाळचा, ह्युमिडिटी, लिप वेटनेस. आपल्याला एक अंदाज येतो, त्याप्रमाणे स्प्रेचं प्लॅनिंग करता येईल. म्हणजे आपल्याला डिसीज प्रिडिक्शनला पण त्याचा फायदा होतो. आणि हे तासावाईज देतो तुम्हाला? तासावाईज देते, बरोबर आहे. येस. म्हणजे पुढील 14 दिवसाचं प्लस तासावाईज. हो. येस. तुम्ही याच्या किमतीबद्दल काय सांगाल? जे तुम्ही आलिओची समजा किंमत पे केली 1,500 रुपये, तर 1,500 मध्ये तुम्हाला हे म्हणजे कसं, म्हणजे मला म्हणजे माझं प्रामाणिक मत जर असेल तर ही गोष्ट, पैसा हा दुय्यम भाग आहे. त्याचं व्यवस्थित ट्रेनिंग जर दिलं तर ते कळेल का ते वापरल्याचा फायदा किती आहे युजली. कारण स्प्रेइंगच्या बाबतीत असं आहे की चुकीच्या वेळेला जर स्प्रे केला तर गोष्टी खर्च आपलं तो स्प्रेनी 100% आपल्याला रिझल्ट मिळत नाही. समजा किडीसाठी स्प्रे केलाय, बुरशीसाठी स्प्रे केलाय आणि त्याचं टायमिंग नसेल तर तो स्प्रे मारताना जर हवा जास्त असेल तर तो स्प्रे हवेने ड्रिफ्ट होतो, किंवा टेम्परेचर ह्युमिडिटीचा रेशो नसेल तर बरेच थेंब जे डोळ्यांनी पण दिसत नाही आपल्या ते सुकून जातात आणि ते टार्गेटपर्यंत पोहोचत नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला 100% आपल्या औषधाचा रिझल्ट येत नाही. तर त्यामुळं गोष्ट अशी आहे की जर त्या प्रॉपर टाइमला जर औषध मिळालं तर आपल्याला 100% रिझल्ट मिळतो. त्यामुळं आपल्याला औषध 100% वापरलं जातं, 100% रिझल्ट मिळतो. तर त्याचा किंमतपेक्षा त्याचं ट्रेनिंग पण महत्वाचं आहे. ते कसं वापरलं पाहिजे, काय वापरलं. बरोबर. म्हणजे हे तुम्हाला आलिओ हे सगळं सोपं करून देतं. अगदी बरोबर. येस. माझं कॉस्ट त्याच्यापासून जो बेनिफिट आहे, समजा मला द्राक्षामध्ये महिन्याला सगळ्या वर्षात एक सीझनमध्ये, ऑक्टोबर सीझनमध्ये 100 स्प्रे जर होतात तर प्रॉपर टायमिंगला स्प्रे गेला तर ते निम्म्यापर्यंत माझे स्प्रे कमी होतात. त्याच्यामुळे त्याची कॉस्ट उलट त्या मानाने काहीच नाही. म्हणजे ती कॉस्ट त्याच्या दृष्टीने फारच क्षुल्लक कॉस्ट आहे. पहिल्यांदा कंपन्या कोणी प्रयत्न करतात. खरं कंपन्यांनी आतापर्यंत स्प्रेइंग टेक्नॉलॉजी
शेतकऱ्याला समजून पण सांगितली नाही. आणि ऍक्च्युली ही कंपनीची पण जबाबदारी आहे का कधी स्प्रे मारला पाहिजे किंवा काय क्लायमेटला मारला पाहिजे. आणि त्याच्यामुळं काय होतं, शेतकऱ्याचे पैसे नाहक स्प्रे मारून रिझल्ट येत नाही चांगल्या औषधाचे, तर ते स्प्रे रिपीट करावे लागतात. तर ही फार गाईडलाईननी फायदा होणार आहे आपली, म्हणजे फ्युचरच्या दृष्टीने अंदाज देते. आणि ते इथं ग्राउंडला बऱ्यापैकी म्हणजे तंतोतंत नाही पण जवळजवळ बऱ्यापैकी ते मॅच करते. त्या सुद्धा गाईडलाईन फार फायद्याच्या आहे. डोक्याचा बराचसा ताण पण कमी होणार आहे.